रामकृष्ण हरी. आज संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी आणि आजच्या दिवशी आपण हे सगळं मिक्स केलेलं जे व्हेज आहे ते व्हेज खाणार आहोत. तर त्यासाठी आपण इथं हरभरा घेतलेला आहे, त्याचबरोबर इथं माठाची भाजी आहे, त्याचबरोबर इथं गाजर आहे, इथं बोरं आहेत, इथं शेंगदाणे आहेत, इथं टोमॅटो आहे, इथं पालकाची भाजी आहे, त्याचबरोबर खाली इथं ऊसाचे तुकडे आहेत, इकडच्या बाजूला फ्लावर आहे, इथं बटाटे आहे, इथं वांगे आहे, शेंगदाणे आहेत, मेथीची भाजी आहे, इथं पेरूची भाजी आहे, इथं मुळ्याच्या शेंगा आहेत, इथंच खाली वाटाणा पण आहे आणि इथं घेवड्याच्या शेंगा आहेत. तर इथंच अजून परत मिरची आहे हे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये थोडीशी परत तीळ घालणार आहोत. तर ही सगळी भाजी आज आपण आजच्या दिवस खाऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की आजच्या दिवशी वात, पित्त आणि कफ हे तिन्ही शरीरातले त्रिदोष हे इम्बॅलन्स झाले असतात आणि ते बॅलन्स करण्यासाठीच आपण ही भाजी आज खात असतो. आता ही भाजी फक्त आज शिजवली की हीच परत संध्याकाळी शिळी भाजी बाजरीच्या भाकरीसोबत आपण खात असतो, नाही का. आणि वर्षातला असा एकमेव दिवस आहे की याच दिवशी फक्त आपल्याला मिक्स व्हेज खायला अलाउड आहे. एरवी आपल्याला मिक्स व्हेज खाता येत नाही. तर त्याचं कारणच असं असतं की शरीरातले जे त्रिदोष आहे, जे इम्बॅलन्स झाले, ते बॅलन्स करण्याचं काम या आजच्या मिक्स व्हेजमुळे होत असतं. तुमच्या भागामध्ये तुम्ही कुठली भाजी केली आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणाहून बघत आहात त्या भागामध्ये या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात का आणि त्यामध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या भाज्या मिक्स केल्या आहेत हे कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही जर युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला बघत असाल, इंस्टाला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका. हे तीळ आहेत म्हणून तिळगुळ घ्या, त्याचबरोबर गोड बोला आणि आपलं आयुष्य जे आहे, लाईफ जे आहे ते सुखी निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.